चल चला चला. मी काय होतो हा व्यवस्थित राहायचं. हा कोणाला माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. कोणाशी वैर काळ नाही पाडायचं आपल्याला. कोणाशी डोकं लावायचं नाही, कारण तू चाल परमूल खाला म्हणजे आमचा जीव लागून राहणार तू याक. मी एकदम कोणाचीच काहीच घेणं नाही. हा. आपलं एकदम आरामात राहतो मी. आपलं तिथं कोण नाही कामाशी काम रामाशी राम, प्रत्येकाला सारखं वागायचं. बॅगला जड आहे हो. बॅग मध्ये त्याला ऐ पोरला काय काय दिलं? सगळा दिला, लाडू दिले, चकल्या दिल्या, चिवडा दिला. चला पोरीला फोन लावा, वाटतंय खुशाली विचारावा. म्हातारी काय कुठं गेली काय माहिती, पाहावा विचारून. इकडे येऊन बसले का? काय म्हणते? मी तिकडेच पाहते वाट तुमची. का बरं? तेच तर म्हणले का बरं इकडं निश्चित बसले येऊन. नाही नाही, असं करायचं. मा विचार आहे, आपण जाऊ ताईकडे फिरायला. आता ताईचं चांगलं झालं. आता ताईचं नाही, तिचं सोन्यावर पिवळं आहे, चांगलं झालं तिचं. पण जाऊ बा भेटायला एक दिवस आपण. जाऊ ना मग. हा? असं जाऊ एक. जाऊ आता बरेच दिवस झाले येईल नाही ते बी. हा तर मलाही खत वाटली, जाऊ आपण. तिला बी बरं वाटेल काय बापा आले. हा हा? मग तर मग एक काम कर, आपल्याला जेवण बिवण झालं का मग जाऊ आपण स्वयंपाक करून. तिला घे आपण, जेवण बिवण झालं ना मग तिला आशा लागेल ना. हा, जाऊ. आईनं बापानं काहीतरी आणलं बुवा, हा. आपली चटणी मिरची का होईना, काही कवाय ना. आपण काहीतरी बनवून घे आणि जाऊ आपण. चालल हा, चालल. तर मग तयारी कर बरं बरं चालल. बरं का. हा तयारी केली का हा. काहीच नाही तरी आई बापाचं नुसतं तोंड जरी पाहिलं ना तरी पोट भरत. पोट भरत. मग असं. पण नंतर मग तिला काय वाटतं, आईनं काहीतरी आणलं, बापानं काहीतरी आणलं, खाऊ बनवून काहीतरी आणलं असेल मग तर त्यापेक्षा काहीतरी लेकराची आशाच राहते. हा असं. पदार्थ बनवून घे. हा. आणि म्हणजे मग तिचंही मन समाधान होईल का रिकामी हाताने आले नाही. चालल चालल. हा मग घे बनवून आणि चाल. मग कधी ठरवायचं आपल्याला? आता लगेच स्वयंपाक जायचं. झाला का जेवण बिवण करू आणि तिच्या वाट्याचं वेगळंच काहीतरी बनवून घे. बरं चालल. हा, तिला देडे बेडे करून घेऊ. दिडे घे, वरून भजे बिजे घे. हा. हा, असं काहीतरी बा हा पदार्थ जरा व्यवस्थित घ्या असं. बरं बरं. हा, मग बनवते का तू? हा हा चल बनव. मग करते मग. चाय पॉकेट पोरांनी काढून नेले. बाया बसता गाड्या चायनीमध्ये साडी बिडी उताई बिया वाटत आहे. मोडलं होतं एवढं त्यांनी काढून फॅकटून दिलं डायरेक्ट. टाकून काय करताय? काय नाही बघ, हा, ही गाडीचं बघतो ना. तुम्हाला तर बोललेच मामा ही गाडी विकून टाका. अगं ही गाडी विकायची नाही, मला तुला कुटी घ्यायची एक. मला स्कूटी. हा खरं का? हा, तुला एक स्पेशल कुटी घेतो. हा. म्हणजे कसं तू बरोबर त्या कुटी भेट जाशील आणि मला बरी ही गाडी येते ना. नाही हो. पार पोरांनी गाडीचा खाकाना करून टाकला बाई, खाकाना करून टाकला पोरांनी गाडीचा. नाही तर नेतो गॅरेजला बनवून आणतो एक खटी. सीट बी निघायला लागलं ना मामा ते. सासूकडून पैसे घेतो हा. आणि नवीच करून आणतो एकदम टाकाटक. जुनं मॉडेल लय भारी वाटेल तिला एकदम. गाडी एक नंबर गाडी. परत ते काय आलं हा. तुझ्या सासूमुळे हिला खर्च करता येणार. का बर? त्यालाही तोंड करतं, मला इडा लागत. हा आणि तिच्यामध्ये काला गाडी नीट करता नाही तर जुनं ते सोनं. हा ना. आठ जर रात्री या गाडीवर मी जर कुठे निघालो तिला मला वाटत ठेवलं नाही. लय पळती गाडी. लय पळती ना. आवरे झाली. गंजली ना पण ती. बरं मी काय म्हणतो, हा, तुला काय खायला आणू? मला मंचुरियन घेऊन ये. म्हणतो हा. नाही मी तुला ते ना गुलाबजामला पाकिटच घेऊन येतो. गुलाबजाम तो पाकिट ना कान डब्बाच घेऊन ये तयार. हा का? हा. डबा ते आणतो. तुला एक कपडे ते आणतो. ड्रेस घेऊन येणार. ड्रेस माझे मामा खूप चांगले. मला पूर्ण हाऊस पूर्ण करतात. आता मला तुम्ही गाडी पण घेऊन देणार आहे. हा नाही, देतो ना. मला काय करायचं, तू म्हणशील ते मी तुला द्यायला तयार आहे. तुला गाडी लागलं तर गाडी देतो. तुला काय लागलं खायचं प्यायचं आबळ कुठली काढायची नाही मामाच्या जीवर. पण ही गाडी पण रिपेअर करून घ्या. नेऊ ना गाडीला न्यायला काय नाही. हे पण सीट ते बरे राहून दे, ती सीट बरी. आता नवी घ्यायची ना, नाही तर हिलाच. मी काय म्हणतो, या गोष्टी ना तुझ्या सासूला लोक सांगतो. काय? हा, सगळी तू ठेप ठेवतोय म्हणून.
त्यांना नको सांगू. हा आणि आणलं ना तो गप्पीच खायचं, तिला द्यायचं नाही, हा, तिला चालतंय दाखवायचं ना. सुद्धा नाही. हा मुद्दाम मळ्यामध्ये जायचं, तिकडेच खायचं. मळ्यात का? हा बरं झालं मला सांगून दिलं तुम्ही हा. मामा. मग जेवणावर डूक ठेवता ते. नाही नाही काय खातेय, काय करतेय, कोणती साडी घालतीये. तुलाही नसता होतं स्वयंपाक करत आता आपल्या दोघांपासून. हा का सावता स्वयंपाकाला लाज वाटते का? सुनाला काय शिकवतो सासूबद्दल? हा आणि काय काय टवळे तिला टवळी म्हणते काय? टवळी नाही तर काय ती? सु- हा? बाय म्हणायची. सासूची घराने सासरं जाऊ करते का? बाय आई म्हणायची. तसं काहीच नाहीये. काहीच नाही मला अरे. अशी देते, मला तशी देते. ती लय शिस्ती खोरे वागून लय लय नंबर 1 ची पोर आहे. तुमच्याच मनात काहीतरी चाललंय. हा काय वाटायला पाहिजे. मा काय म्हणे चाललंय? तुझ्या सासूला काही देत नाही का जेव्हा तुझ्या सासूले असं भरून येते का सोनाला? आणि काय ग हा काय तुमचं काय चालू आहे? मला नक्की सांगा काय आहे तुमचं? आमचं कुठं घालतो? तसं काहीच नाहीये. काही नाहीये. मग? हा? आणि माझ्या घराने करते तू बी सासऱ्याजवळ. माय सासू अशीन माय सासू बोलता तशी. बोलशील मग सांगशील तू. नाही नाही काय नाही. सांगायचंय? काय काही बाकी सांगत राहिलंय? नाही. सगळं ऐकलंय माय कानाने मी. हा मंचुरियन आणा, हे आणा, ते आणा. आणि तू ग मी तुला घरात काय कमी करते काय? सासऱ्याजवळ मागती. हा लाज वाटते ते का? मला लेकी सारखं जीव लावता. म्हणले की सारखा लागता तर पार पगा वगळा घालवायचे का? आपला का 100 सून आहे काय? हा मग एवढं तुम्हाला मागच बोललेली आहे ना, आता बोलली, सकाळी बोलली. हा आई पण तुम्ही- आता आहे ना अगं पग बाजूला ठेवा. सासरा आहे म्हणून सासऱ्यासारखं राहा. काय बोलत ती तू? आणि माझ्या घराने करत बसत एड सारखे कुठे त्या मला? हा द्या ना साड्या आणून द्या, मंचुरियन आणून द्या, अजून काय काय आणून द्या. साड्या नाही घाल तिला हा, द्या ना. तिला ड्रेस वन पीस द्या ना, वन पीस. तिला ड्रेस घाल ड्रेस. हा. अहो आपण सुनाच्या ड्रेस पर्यंत जातो, कपड्यापर्यंत जातो. हा असा सासरा असतो का? हा तिचा नवरा आहे ना तिला पायला. तो येडा नाही ना. इडा नाही म्हणजे तो आणि तो आल्यावर आणतोस ना सगळं. त्याला जाताना मला सांगितलं दादा तिचं लक्ष राहून दे, तिला काय कमी पडू नको. मला सांगेल, मला तुम्हाला नाही सांगेल. आपल्या बायकोच्या कपड्यांपर्यंत असा बापाला सांगाल का तो आईला सांगाल? अगं तू लयची गाठ. आई कुठे कुठे नका बोलू तुम्ही. तू का माझे घराने तिथं सासरा जाऊ बसून करत ती. तुला काय घराने केले काटे मी? उरते का? मी तुला काटे उर राहिली. बरं एक काम करते का? हा. आपण दोघं जाऊन का आपण हाय का? लाज वाटते का? लाज वाटते दोघं किराणा भरून आणू. हा? किराणा खायला लागत नाही का आपल्या किराणा? बंगले आहे ना आतापर्यंत कोणतं कमी केला तुम्हाला? कोणचं कमी केला? लयची गाठवानी वागत रे. मामा आईलाच घेऊन जा ना सोबत. आईलाच घेऊन जा. आणि खायच्या वेळेस आई नव्हती दिसत. आई मला आणून द्या. मी नाही आईलाच घेऊन जा. त्या आई ना कुठे कुठे विचार करते. तुम्ही आईलाच घेऊन जा मामा. इकडं बाय विचार करणारी आली मोठी. बरं मी पटतं का तुम्हाला? मी गेलो आम्ही गेलो का तुला बेल घेऊन येतो 20 रुपयाची. लोक नाव ठेवती ना, तू करतील ना, सुनाला गाडीवर घेऊन मिरवायला जाता. हा मग आपलं काय 100 सून आहे काय? लोकांना काय 100 राजा काय? आई तुझा भेजा कुठं गेलाय? आई तुम्ही शांतता घ्या ना. काय एवढी चिडचिड करताय तुम्ही? आता मला- जा त्यांच्या संग फिरून या. त्यांच्या संग नाही मी नाही नेणार. मी नाही नेणार तिला. जाण घेऊन. नाही बस असं इतके तिला घेऊन जात होते. मला म्हणताय तुला नाही नेणार. या अवदास जिडं गेली ना हॉटेल चहा प्याला तिडं भांडार करीन. अवदासा म्हणते का? अवदासा म्हणते. अवदासा झाली तुमची आता. आता हिच्याकडं ती गोड लागते ना अवदासा मला हिच्याकडं काय सवता चहा करते का ते? बरं कुठे नाही हॉटेलमध्ये मुसळ खायला निघे. ही काय आणलीच, ही काय खरटच, ही काय असं, ही काय तशी. मला तर चांगलं मामा बनवता येतं. आई आहे त्या. नका ना तुम्ही असं करू. आई बद्दल नका बोलून तुम्ही. अरे एकदा हफ्ता पिक्चर पाहिलं पिक्चर मध्ये पळून आली बाहेर चुकून ऐकली गाडी आली म्हणून का एवढ्या हौशीन नाही मामा? नाही तर तुम्हाला जायचं ना. माणूस बिना आंघोळीचा हिंडतून त्याच्याजवळ बसत का? मग तिथं काय पिक्चर पाहायचा तिथं? हा चला तसंच उठतो. चला तू धावत कुठं बी. आंघोळ नाही पांघोळ. तुम्हाला आता वाचायला लागला त्यांचं. हा तू आहे तुम्ही पण आंघोळ करत जा. आपल्या गावामध्ये जत्रा होती ना हा. जत्रा तर तमाशा टायमाला हा मी शिट्या मारायला आलो हिला भर माझ्यातून मला उठून घरी आणलं. मग आता काय तिथे नाचत ना भर माणसात. आणि काय ग माझ्या तोंडावर माझं गोड गोड बोलत येईल. माग पुढं माझ्या काड्या करून राहिली का? नाही केल्या मी आई तिला काय काड्या. बोललो का तुला बोल मला बोल तिला तिला तू तिथं मन दुखू नको एवढं. नाही बाई सासरा पार आता डोक्यावरच घ्यायचा बाकी राहिलंय. हा थांब मी आता आहे ना आपल्या आता गावाची परत जत्रा आहे तिथे आईला घेऊन जा. इची रवानगीच करते हा म्हणजे ना आई शांत बी होईल. बडबड बी नाही करणार. अगं तिडा आहे ना तिडा तिने बुधर संघ उस्ते घातल्या. मला सांगा तुमचं काय? एक वेळावरून तिने उस्ते घातल्या जत्रात कल्ला केला तिला काय सांगितली. मी ना एवढी जिलेबी आणून खात राहते. मला लागल तवा ते एक उठवल्यावर नाही पडली. आई तू खूप चांगल्या आहे तुम्ही.
नका. हा तुला फक्त माझ्या पुढं तोंडावरच बोलायला अगं लागत सुन बाई हा. तिनं 150 रुपयाचे अंडे गोपले हा. त्याच्यावर सगळ्या गावाची मालकीन मला बाज सुटली तिथे. बसा अंडे ओपले कुठं कुठं अंडे घाले ते सांगा. काय चालू आहे लवकर घरात काय अंडे देताय तुम्ही इकडं? आई पण तुम्ही काय असं काय विचार काय करताय आमचा? विचार काय करताय तुमचं काय लवकर सांगा. आमचं कुठं काय तुम्ही सांगा तिला हे आणून देतो ते आणून देतो कस काय आणून द्या तुम्ही? मला नाही आणून देते तिला का बरं आणून द्या त्या का? लवकर सांगा काय काय तुमचं आमचं काय चालू आहे? आमचं काय नाही तसं काही नाही. तसं काही नाही म्हणजे पण असं काही मनात गैरसमज नका आणू ना. काय असेल तुम्ही तोंडावर बोला ना. तुम्ही तुमच्या बोलली मनात ना, काय तुमचं काय येते? मग तोंडावरच बोलती ना. हा तुझे काय चालचलिंत्र मला चांगले नाही दिसू राहिले. तू आहे ना तू आता सरळ तुझी रवानगी मामा बोला ना. मी तुमच्या लेकी सारखी आहे. काय बोलताय आई? ते तोंडाला हाड आहे का? तोंडाला आले का? हा मग बरं गुलू 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 गोष्टी करताय त्या. हा अरे कोण कोण सोन आपलीच आहे ना. मी कुठं गेली का बरोबर अगं सोन आपलीच आहे. सून आपली आहे. आपण केली लोक किती करतील आपल्या सोन्याची सुनाजवळ असं परत काय आपल्या सोन्याचं कौतुक आपण करायचं जागा नाही करायचं राहत. मग सुनाजवळ काय काय चालू आहे मला सांगा. अरे आपली सुद्धा पोर कोणती तरी सून आहेच आहे. माझी पोर आहे तर अशी नाही करी नाही, नाही. सासऱ्याजवळ अशी गुलू गुलू नाही गोष्टी करी. अहो तुम्हाला लेकी सारखा जीव लावतात हो ते. लेकी हा? सारखं तुम्ही असं काय असं वेगळं नका आणत जाऊ मनामध्ये. काय असं स्पष्ट बोला. काय वाटतंय तुम्हाला? आता माझ्या संसाराच्या बारादारी करू नको तू. हा. काय संसारात तुम्हाला सून येऊन गेली. सून येऊन गेली तर मग अम्मा. तुझी सूनच अशी निघली. काय केलं मी नी? येऊन गेली तर तुम्ही नीट राहा बरं. नीट- एक तर ही राहील नाही तर मी राहील मग. काय जाय तुला जायचं हा मग जाय, मी जाय. गेल्यावर हिला ठेवायला का? हा, अहो, मजा नीट करायला. नीट बोला. नीट मजा बोला. करायला मग. नीट बोला आई. होय, नीट बोला. काय नीट बिला शिकवते का? तो पाणी पार हो डोक्यात सांगा ना. डोक्याच्यावरून गेलं म्हणजे काय काय हा हा काय चाललंय तुमचं? जा राम राम. कसं काय का? तुम्ही बरं. व्यवस्थित आहे ना? हा हा? वा वा वा. कोणीच नाही बोलवलं आम्ही भेटायला. आलो भेटायला. बरं झालं नाही, तसं आहे ना. हा बरी बरी. तुमच्या पुढे तुमच्या ऑटो सुद्धा येणार नाही. नाही नाही अहो तुमचा स्वभाव चांगला आहे. आमच्या मुलीचं चांगलं झालंय. आम्हाला खूप चांगलं वाटतंय. चांगलं नाही झालं पार्टी पांगूर राहिली त्यांना. येईन बाई काय बोलतो तुम्ही? मग हा? अहो ती कशी वागत विचारत येईल आता म्हणून तर आम्ही असं भांड राहिलोय. एकच नंबर पुरीची लाईन आहे. मग येईन बाई काय म्हणून राहिलं? झालंच राहते पुरीची लाईन ना. बसा तुम्हाला हे बघा, एक तर सांगतो. तुम्ही ना पोरीला घेऊन जा. गावात माझ्या सुनाचा कुणी हात पकडायचा नाही. शाब्दा पुढं नाही माझ्या शाब्दा पुढं. तुम्हीच बाकी राहिले होते का मग पकडायला? बाबा ते कुठे कुठेच बोलतात ते आहे. कुठे कुठेच बोलता. येईन बाई काय बोलला ते हा नाही इन बाई काय बोलती नाही. इन बाई एक तर बोलाल हिला तुम्ही घेऊन जा नाही तर तिचा संसार वेगळा तिथे ठेवा. जाऊन येईन आणि मटण बिटण आणू. हा मटण आणते ना मी. मटण आणि लिनीला बाई हा आम्ही आल्यावर तुम्हाला बरं चांगलं नाही नाही वाटलं? तुम्ही आल्यावर चांगलं वाटलं पण पोरीला जरा तसे संस्कार लावा. अहो आता अहो, पुरीनं आमची काय पोर लई एक केलं पोर नंबरची आहे. चांगलीच हा, आहे एक ना हो. नंबरची आधी मग गुण आजपर्यंत आहे ना लग्न झाल्यापासून ना हा. माझ्या शब्द वलांडला नाही पुरीना. आणि मग येईन बाई काय म्हणते? फक्त माझ्या वालांडी ती त्यांची फक्त गुल्लू 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 चालत राहतो. हे ना दिवसभर बाबा नुसतं बघत राहतात. ही काय करते यांना काय देते काय नाही. म्हणजे ना यांचे पूर्ण विचार एकदम भंगार झालेले हा, एकदम. भंगार झाले हो. आणि तुमच्या दोघांचे विचार तर लय चांगले गो माझ्या अगं बाबतीत. बाई तुझी सासू पण घरी जाऊ दे. हा आता भंगारच वाटल. आता सासूच्या हातचं काही गोडच लागत नाही मग सासू भंगारच राहील. आई आता शांत व्हा ना. माझे आई बाबा आलेले. सून लागत सून. येईन बाई खरं सांग का आमची मुलगी एकदम खानदानी आहे आणि ती वाईट वाटेला जाऊ शकत नाही. जर गेली तर जीभ कापून देईल. हा बरं का? असं कोणची आई बापच म्हणतात. सगळे म्हणतात ते वेगळे दृष्टी आड का सृष्टी आड. ते वेगळे म्हणणारे. हा पण चॅलेंज देऊन सांगतो का असं होऊ शकत नाही. माझे ये बॉय चांगले आहेत. पोरगी या- चांगली या- आहे. म्हणजे मी वाईट आहे बा असं. येईन बाई तुमचा चष्मा बदलून घ्या. हा बदलते ना. बदलून घ्या तुमच्या पोरीला लावून देते तो. आमच्या पुरीनं काहीच हा, करेल नाही. काहीच माझ्या नाही करत. सारखे राहत्या मग काय गोडी गोंडा नाही मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही म्हणतो ते ना डोळे दुखता नाही, डोक्याला आपण बोलली होती तसंच नंबर चेंज राहावं. करून घ्या. नाही तुलाच लावून देते मी आता. अगं लेकी परमानच राहते हा याय बुवा मला तर काही येत बुद्धीच नाही. तुम्हाला सांगतो झोपत आहे हा. त्याची मिस्त्रीची डबी उशाला. असं मिस्त्री कुठे नाही लावली. सुनाना पाणी उतरून द्यायचं. पाणी उतरून दिले का आंघोळ बिंघोळ आंघोळ नाही झाली का चहा नाश्ता लगेच टाकते. बाबा मी सगळं देते हातात सगळं देते. बर का अर्ध काम मी करते आणि ते अर्धा दिवस आहे ना सासऱ्यासोबतच गप्पा मारत जातो अख्खा दिवस. भानगड तुम्ही ना येईन बाई ये नाही केल्यावर तिकूनही बी नाव ठेवतील आणि तिकूनही घराने करतील लोकांना. काला घरात का सासऱ्याच्या मागे पुढं करत करत घरात लाव मग आता तुमचं करायला नको का पुरीना माया तुमचं तू अगांचं करायला घरात नको करायला का? पाहिजे ना. मग घरात आता ते घरातलंच झालं ना का? आता एवढं बसली होती गप्पा मारत.
सासऱ्याबरोबर. मग आता काय झालं बाबा त्यात सांगा तर बरं, मी गप्पा मारत होते त्यात काय झालं? ही गाडी ना तुमच्या येईन बसून बसून बरी जाम केली. असं तिला म्हणलं सुना बरं, तुला मला नाही काही गाडी माहित नाही. तुम्हाला ती पोराच्या बरोबर पाठवायची का नाही तिकडे संसार, मी माझं पाहिजे, तिचा संसार ती करेल, नाही तर मला पटणार नाही. येईन बाई खरं सांग का तिच्या आईनं संस्कार खूप चांगले लावलेले तिला. आता काय माहिती म्हणून आई हे नाही, ना, आई कुठे असं कुठे वागतच बोलते. नाही आणि ही शंका डोक्यातून काढून टाका. नाही पण आहे ना, आणि मग रोजची काम करा. झिकझिक आहे, रोजची झिकझिक आहे. मामा तुम्ही कसं काय सांभाळता यांना? सांभाळली बाई सांभाळली तुम्ही बस मी सांभाळली आता सांभाळली सांभाळी मी. कोणी सांभाळण्याची सांभाळली मी येडा जाड्या ना. मीच आणले. का हो नाही तर येईन कोण बाई, आणलं नसतं. येईन बाई एवढं नाही बोलायचं, खूप एवढं नाही बोलतात संशय ते. खायचा. तुमची पोरीलाच बोलू द्या ना. अहो काय बोला त्या हा, तिलाच बोलू द्या. लेकरू तुमचं सगळ्यांचं करत्या खात्या गोयडी कोणची वाईंदाना. सून नाही करीत, कोणची सून लग्न गेल्यावर तशीच बसून राहती. सगळ्या सुना काम धंदा करीत्या आणि अहो, करायलाच लागत. आता आम्हाला सुनाय मग आम्ही अहो एवढं नाही बोलती बाई आम्ही. तू वहिनीला काय बोलते का? अशी काय बोलते का तू? तिची सून आहे ना अशी सासरजवळ गप्पा पण नाही पण विचारा ना बाबा, तुमच्याशी नाही बोलत वहिनी? गप्पाय जरी मारल्या तर लेकी वाणीच काय एवढा संशय लेकीवाणी मग बाई, लेकीचे कपडे घ्यायपर्यंत बाबा जातो तरी लेकीवाणी. मग तर तुम्ही जाता का सुनाचे कपडे घ्यायला? मग घेतलं ना, काय कपडे झालं? घ्यायपर्यंत जायचं आणावं का? लागतात मग. अहो तसं नाही, नवरा बायको असल्यावर राहत्या का? म्हणता का सुनाला चाल कपडे घेऊन देतो, पण आता तुमचा मुलगा बाहेर आहे ना. मुलगा आल्यावर जातो ना फिरायला, घेतो ना. हो. मग आता यांनी डोकं घाला का पार कपड्यांपर्यंत, मला सांगा हा न्याय आहे का? पण जीव आहे हा ते मुलीसारखी आहे तसं नाही राहत. मग मग हे बघ. तुमच्या घरात वाद उठाले या गोष्टीवर. तुम्ही आहे ना ही शंका काढून टाका. हो एक काम करतो माझा पोरगा आला का त्याला काढून देईल. पोरला एक काम फोन करा करतो आता. त्याला नका म्हणलं फोन बिन कसलं करतो हा. का? डबा आणलाय जेवायला बरं का? काय आणलं? आणलंय तुम्हाला आमच्या जेवायला. घरात जेवणच नाही मिळत, एवढा डबा घेऊन आल्या तुम्ही. अहो आता काय? रिकामे हाती पाहिलं का असे पण बोलता? येईन बाई बेळ आणली का बेळ तुमचं येईन आहे, आवडून. आहे. माय येईन बेळ तर गप्पा गप्पा खाती मी काय म्हणले, पोरगा आल्यावर तिला तिकडे काढून देणार, मान्य आहे का? देऊ ना काढून मला काय काढ. बाकीचं मला आणि माहिती. पुरीला माया लागलं तर ना काढून द्या माझा हवाय का तुमची हा, काय त्यांचं- कटकट त्यांचं करू नका आमचं- गाड्या. आमचं आम्ही राहू. मग काय चालणार असेल तर पहा तुम्हाला. चालेल आम्हाला काय येतं? चला आणि बाबा यांना गैरसमज असेल तो काढून घ्या. बरं का येईन बाई हा. ही शंका काढून टाका डोक्यातली. नाही यांनी बी चांगलं आव्हान, तिने सारखं सारखं मांग मांग करू नये बाई. मग आपल्या डोक्यात नाही या बा ठीक आहे, खाणं रे पिणं रे ये रे, कपड्यापर्यंत जाणं म्हणजे काय आहे सुनांच्या, मला सांगा. बाई मला नाही आवडलं. याला एकमेकाचा जिवाळा म्हणतात, एकमेक सगळे आनंदानं. आणि मला बाबा ते लेकी सारखा जीव लावतात हो. ओ तुम्हाला मान्य आहे का पा, नाही तर मग मला मान्य बरं ते 100 रुपये दे. का आला? पाहुणा आलो नाईटी बिटी पिऊन पाहुणा कधी येतो का दारामध्ये? हा, नाही चाललंय ना. जेवण करायला तर जरा गरम होऊन येतो ना. हा माझ्याकडे नाही 100 रुपये. बरं, चला ये भाऊ चला चला नाईटी चाल का बांधा. स्वयंपाक कर आणि याच्या पुढे तुमच्या लेकीला सांगून ठेवा. अहो, पण आता काय तुम्ही बी एवढे शहाणे सुरते असून या अहो मी शहाणीचे म्हणून मानावरचा संसार करायला 20 वर्ष झाले. आता तुमच्या घरामध्ये जशी लेक तीच सुनायतीच ना. माहिती मग आता आहे मला. कोणाशी बोलणार माझी आहे बी लेक तेव्हा? दुसऱ्याच्या घरी गेली. नाही नाही पोर कोणाशी बोलणार आहे? तुमच्याशी बोलल, सासरीशी बोलल, कोणाशी बोलल? बाई मला तर तुमची बी शिकवणच वाटत अहो, आहे. शिकवण आई नाही याच्याशी आई बोलल का? ऐका, मला चांगलं सांगता येते तुम्हाला. असं नाही पण मला नाही चालणार. या बाई तुला जावा लागत, तू नवऱ्याकडे राह तुझ्या. नाही काढून द्या बाई. तुम्हाला हा, जर अशी तेच शंका येत करणार आहे. असली ना तर ठेवू नका इकडं. नाही नाही मी कामाच्या ठेवणारच नाही. पोरीला ते. हं?